तू निघतोय कुठे चाललो आपण? हा बीचवर चाललोय. चला हा आमचा असं आपल्या यांचा घर आहे, त्याच्यामध्ये ते रूम स्टेला रूम बनवले आहेत. हे बीचेस वगैरे आहेत त्यांचे इथे मस्त. होड्याही वरतीच घेतल्यात, काल जाम पाऊस पडला म्हणून सगळ्यांच्या होड्यावरती आहेत. चाललंय तिथे काही गेली नाही, खाली कॅन्सल आहे बघा. एली श्वास नाही घेता येत ना चालली. ए मम्मी कशी करी होती ऍक्टिंग करते बघ कशी कशी. तर ह्यो तर बाला माझा वॉच पकड. हा पॅराशूट दोन्ही साईडून असे झाडं आहेत ना, मधील पाणी. नंतर हा पूर्ण मोठा समुद्र देवबाग बीच खडक. तो आमचा मित्र तिथं मातीन झेलतं त्याला अखेर. गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असली पाहिजे. तर 3 दिवसाचे ब्लॉग आज अपलोड झालेले आहेत व्यवस्थित. नेटवर्कमुळे जरा लेट अपलोड झाले तर ठीक आहे. तर आता आम्ही आहे मालवणला, तडकाली बीचला. तडकाली बीचला आता जाणार आहे. इथून नाश्ता वगैरे करायला चालू वरती आता. तर पहिला नाश्ता करूया, नंतर ताईचा स्कुबा डायव्हिंग करणार, मी नाही करणार, मला कंटाळा आला आहे. तर जाऊ तिथे आपण आणि तुम्हाला दाखवतो मी. देवबागला पण जाणार संध्याकाळी. टारकालीवरून देवबाग जवळच आहे, म्हणजे तेवढं लांब नाही. आणि नंतर उद्या जाताना देवखाली बीच तिथे पण जायचं आहे. तर चला जाऊया. नाश्ता करायला दाखवतो. गावने चटणी. मी तर मोबाईल ठेवतो का? मोबाईल ठेवतो का तू? मस्त त्यांच्या वरती बसलोय, टेरेस आहे. आता झालंय नाश्ता वगैरे करून सर्वांचा. तर इथून निघतोय. ए पोट भरला काय? ए हो ना, गरमी किती होती इथे. हे आपली गाडी तिथे. तू निघतोय कुठे चाललो आपण? हा बीचवर चाललोय. चला हा आमचा असं आपल्या यांचा घर आहे, त्याच्यामध्ये ते रूम स्टेला रूम बनवले आहेत, त्याच्यामध्ये बुक केलेलं. मस्त असं झाडं आहेत. तर थोडी गरमी आहे इथे, जाम घाम फुटतोय जरा. हा बेटा, इथून 700 ते 750 मीटर आहे इथून बीच. दिसत असेल तिकडे सरळ रोडवरच आहे. इथून आपलं हे जवळच आहे, म्हणजे बीच जास्त लांब नाही चालतच चाललो आहे. गाडी म्हणजे नाही चाललो, जवळ आहे. दाखव इकडे बीच आहे. पोचू बीचवर होऊ शकतो. मस्त एकदम जवळच आहे बीचच्या. हो गरम पाणी होतं ना, वर्ष पाणी टाकायचा गरम. नंतर पाईप लावलेले आहे. पोचू बीचवर. त्यांच्या बोटी वगैरे वरती आहेत. हे बीचेस वगैरे आहेत त्यांचे इथे मस्त. होड्याही वरतीच घेतल्यात, काल जाम पाऊस पडला म्हणून सगळ्यांच्या होड्यावरती आहेत. बीचवर तर पब्लिक नाही कोणीच, आम्हीच आहे. आता दुसऱ्याकडे चाललोय, स्कुबा डायव्हिंग करायची आहे ना, तिकडे जाणार आहे आता. दांडी बीचवर ज्यांना स्कुबा डायव्हिंग करायचे दोघांना, मी नाही करणार.
आणि इथेच सगळे राईड वगैरे आहेत. सिंधुदुर्ग फोर्ट इथून दिसतोय, चालू आहे म्हणजे आहे पब्लिक तेवढी नाही आहे. ठीक आहे, तिकडे रायडिंग चालू आहे, दिसत असेल तुम्हाला. पब्लिक आहे ना, गाड्या बिड्या आहेत ना. तो सिंधुदुर्ग फोर्ट आहे. लाईट सोडली बघ त्याला पाण्याच्या तिकडं. मग काहीच नाही होणार. त्या घराला टांगल्यांना तशा भावल्या होतील. मग ही सुकी मच्छी दादा, सुकी मच्छी. सुकट हे वाटत झाले. आता दांडी बीच वर पब्लिक आहे, बघू शकता तुम्ही. सगळे राईड मध्ये बिझी आहेत एकदम. तर आता चाललोय स्कुबा डायव्हिंग करायला. ते दोघं करणार आहेत, आम्ही फक्त बोटीत जाणार आहे असंच. ए चाले, तुम्ही नीट बघा तिकडं. ए चल कालिया, मितांस काला. मितांस काला चल. काय बोलत का नाही आज? बंद करू मी मग व्हिडिओ. ये इकडे का कणावल्या तिकडं इकडे घेत आहे. बघू शकता. इथं जात पाण्यान बघू शकता. इस व्यू एक नंबर. हा सिंधुदुर्ग फोर्ट आहे. जाते का पाण्यान? चल ना जाऊ. डायव्हिंगला चालले ताई. ठीक आहे मम्मी इथे. तू जात तोंडाने श्वास घ्या ग. चाललंय काही गेली नाही खाली. कॅन्सल आहे बघा. एली श्वास नाही घेता येत ना चालली. ए मम्मी कशी करी होती ऍक्टिंग करते बघ कशी कशी. तर ह्यो तर बाला माझा वॉच पकड. हा पॅराशूट आहे. खतरनाक आहे ना. काय टाकीत टाकीत जायचं. घरच्या पाण्याच्या टाकीमध्ये रोज पुल्ला जाते.
एवढं मोठं सुरू हे अजून त्याच्यावर देत होते ना, आणि ते असे मला कानाजवळ reach आहे. पण त्यांनी मला हवा जाणार होत ना तोंडामध्ये. मी दगड एका दगडात धरणार. हो खूप असे दगडून जात होते मोठे मोठे. हे दादा फोटो वगैरे तुम्ही काढता का? व्हिडिओ का? चालेल चालेल. व्हिडिओ नंतर देणार का? मोबाईल पाण्यात जाईल का? 1 मिनिटात 30 सेकंदाचा टीचर साहेब झालं. पण नाही मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती. तू तर एवढा कोणी सांगितलंय काढायचं असं घट्ट पकडायचं. माझं एकदा पण निघालं नाही. त्यांनी परमनंट केले ना तसं तोंडाचं पण परमनंट पाहिजे म्हणजे निघाला मग माणूस श्वास घेतोय कसं. तो पॅक वाला मास्क पाहिजे, दुसरा असतो ना मास्क. हा ते कसं खाली गेलं की बाहेर येते मग तोंडात पाणी गेलं की विषय संपला. नाही ना बाहेर येतं दाताने चावून घट्ट पकडलं ना. ते ह्याच्यात दाखवतात ते गेला बाला खाली, असतं, तसलं पाहिजे. बाला गेला खाली. आता झालाय. जाम भारी ना. करू करू. ए जातो का तू? बोल आता लगेच लगेच जातो तू. चाल. आता झालंय करून यांचं, तर आता आम्ही निघतो इथून. चला सर्वांचं झालंय म्हणजे करून. माझ्याकडे मोबाईल होता तर इथून जाऊया आता. दुसरी राईड पण करायची, 3-4 राईड बाकी आहेत अजून. एक स्कुबा डायव्हिंग झाली, पॅराग्लायडिंग पण आहे. कसा कसा ए मम्मी कशी करली होती? कशी कशी वापस दाखव. ऍक्टिंग बघ ऍक्टिंग. नीट 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 परत परत. कसा कसा कशी करी? तुम्ही आंघोळला गेली पण जात का? एक बुर्जी मारून येतं का कधी? मम्मी डायरेक्टच कपडे रायडिंगला आलो. बनाना राईड वगैरे तिला असे टाकतात खाली पाण्यात. हे दोघं झालेत, मी इथं नाही. बघू शकता गेले आता ते.
जा तर बनाना राईड कर, बनाना राईड कर ना. तर झाली, आता चालले बनाना राईड करायला. राईडवर राईड 4-5 राईड आहेत अजून. झालेत. आता एक पॅराग्लायडिंग बाकी आहे, त्यासाठी चाललेत. पॅराग्लायडिंगला आतमध्ये नेतील, तिकडे इथूनच नेतील पॅराग्लायडिंग करायला. जाम आता इथं तेवढी माझी गरमी नाही वाटत, पण त्या दिवशी सारखी जाम गरमी वाटत होती ते कलंगूट बीचवर, ते नाही तेवढी. घोडागाडी इथून चालत पण जाऊ, पण नंतर पाणी वाढलं मग करायचं का. पडलो सगळ्यांना, पडली. मी पण भिजलो खालून, म्हणजे पॅन्ट वगैरे पूर्ण भिजले. मी नाही, मला कंटाळा येते जाम भिजायला, पहिल्यापासून कंटाळा आहे. लाईट वगैरे गेली बा तिथे कशी. आणि दुसऱ्या फोटोमध्ये शूट करते, तिकडे जाऊ त्या भेटते. हा सिंधुदुर्ग फोर्ट. तेवढी गरमी म्हणजे वाटते, तेवढी नाही. मला पण जायचं होता, थोडंसं जाऊ दे, मन झालं जायचा बघून, पण जाऊ दे. ए मी तिथे थांबता मग दादाची रांग. ओय तिथे थांबता दादाची रांग. नीट व्हिडिओ काढ. हा का आज आता 1 घंटा व्हायला आला, अजून काही येत नाही. ते 1-1.5 तास झाला भाई प्रॉपर. आता येतील, फोन केलता तर. मगापासून कंटाळलो बसून, गाडीतच बसलोय. ऊन पण नाही ना बाहेर, म्हणून मग गेलो ना. ज्यूस पिला तू? हा ना, पी. अजून तरी पण नाही, आपण फोन करू होतो. आम्ही लगेच ते बोलले आम्ही 15-20 मिनिट येतो. नंतर मम्मीने करतो. त्याचे ब्लॉग बघा, हे बघा ब्लॉग बनवणं शिकले बाई. हे बघ. वेलकम टू न्यू ब्लॉग. आता आम्ही पोहोचलो इकडं. कालिया आता जाऊ कुठेतरी, जेवण करू थोडाफार, आणि नंतर आराम करू जाऊन रूमवर. मग नंतर जाऊ देवबाग बीचवर. सर्व आले ते, जाम मजा गेली आहे म्हणा. सरलच होता ना. हा तिथूनच राईट मरलेला ना. बरोबर. चड्डी नंतर मागडत चल. आता आलो आपल्या रूमवर, फ्रेश होऊ आता थोड्या वेळा, जाऊया कुठेतरी खायला. कारण की जेवायला तर ना इकोन चालू आहे रे, ती वाट लावतील ना. चला तर आता इथून निघूया, जाऊया आता देवबाग बीचवर. जेवलो नाही अजून, 2:30 वाजले. मगाशी नाश्ता केला म्हणून जेवलो नाही. आता जाऊया इथून देवबाग बीच, आणि मग सनसेट पॉईंट करतोय. वरती आहे दादा, वरती जाऊया जरा वेळ, थोडं बसू. रेडी होत आहेत ना सगळे. चला आता जाऊया. तर जेवायला थांबतो इथे, जाम टाइम झाला जेवायला. इथे भूतनाथ रेस्टॉरंट नाव बघ, भूतनाथ बघ. ए गाडी ड्रेसिंग बघ एकदम हॉट दिसतंय.
हा ए आता पोचलोय देवबाग बीचच्या इथे म्हणजे अजून पोचलो ना तर बघू शकता व्ह्यू म्हणजे त्याच्या जवळच आहे इथूनच बोटिंग वगैरे जातात आम भारी सो ते त्या साईडला मंदिर मी तर जायचं का तुला हो जायचे बोटी बोटीत द्या का चापट मग येईल तर ना मला 3दा जायचं हा मस्त इथूनच बोटिंग असेल असं वाटतं ते रस्ता कसा असेल तिकडे जायला फ्लाइंग गिगाल हा फ्लाइंग तर बघू शकता गाईज एकदम भारी व्ह्यू आहे देवबाग बीच काय नाही नाही काय नको किती पाहिजे ना काय नको चले आता चाललो देवबाग बीचवर इथून पोचूया इथून पार्किंग आहे इथे देवबागची हा बोटिंग आहे फिशिंगचा झाला हो इथून इकडे जायचं आपल्याला ना वाना नाही आला बोलत हे भुसा वाना दुसरा मोठा मोठा आला असतो बघा देवबाग बीच बघू शकता खूप सुंदर बघू शकता खूप सुंदर म्हणजे एकदम दोन्ही साईडून असे झाडं आहेत ना मधील पाणी नंतर हा पूर्ण मोठा समुद्र देवबाग बीच खरंच तो आमचा मित्र तिथं मातीन झेलतं त्याला अखेर येतो केलं तर काही टेन्शन नाही ये कशी वाटली मातीतून केलेला आता जायचं तिकडे बसायला चल त्याच्यात न जायचा चल हा तो येईल चल मस्त दगड आहे तिथे बघू शकता काही बाजूला मस्त पाणी येतं ए मिताज ये इकडे ए मिताज ये इकडे ए मिताज ए चप्पल चल आवत हा इथं कोण माती आता बिंदास मस्त वाटत ना इथे बंगले पण जाम भारी होते राहायला वगैरे पहिला माहित असलं तर इथंच बुक केलं असतं मस्त आहे एकदम बीच टच इथे बीच आणि इथे बंगले आहेत जाम भारी म्हणजे स्विमिंग पूल पण आहे त्याच्यासोबत ते भारी बघायचं हे बिताज इकडे बघ आता जायचा का जायचा पण आम्ही बीचवर घ्या मम्मी तिथपर्यंत गेली मग सांगू आम्ही तिघं वरती बसल्या नंतर बापू तिकडं इथपर्यंत आला पाणी मग सांग दाखवू पाणी इथपर्यंत कुठे दाखव पाणी कुठपर्यंत आलं सांग तू इथपर्यंत आलं तर पाणी इथपर्यंत येईल तुला कसं वाटतं इथे मस्त वाटतं आणि पुढच्या वर्षी यायचं का नाही परत पुढच्या वर्षी गोव्याला तो पाणी दिसतोय ना तिथपर्यंत मोठं पाणी आहे बघत राहावं हा बघितलं मग नंतर सांगू आम्ही तिकडून जाऊ आमच्या रूममध्ये घरी रूममध्ये मग सांगू तिकडून सांगू आम्ही उद्या मिळेल बाय उद्या घरी जाऊ आम्ही सकाळी लवकर आणि उद्या घरी जाऊ सकाळी मग लगेच आम्ही सबस्क्राईब करा ते बटन आहे ना त्यावरती क्लिक केला मग आमची व्हिडिओ दिसेल त्यांच्यावर बेल ऐकून दाबलं अरे बोलतो रे तू चॅनल चालू करायचं का आपण नवीन हा चालेल चालेल आपण जाम बोलतो रात्री सांगू आम्ही झोपलेलो होतो आधीच आम्ही ब्लॉग चालूच नाही केलो ना हा ना
मस्त वाटते ना. तर आता इथून निघतोय. काय आहे ते कळ द्या पोच्याचं वाटतं तुम्हाला. पोच्याचा दात वाटतं याला असतं पांगड्याला त्याच वाटतं शिंपल्या बघा ते तिथं मस्त. ए चाल आता इथून निघतोय देवबाग बीच वरून निघतोय. आता जाऊया आता रूमवर आपल्या मालवणला. मच्छी मार्केट आहे तिथे बघू गेलो तर जाऊ मच्छी मार्केटमध्ये जाऊ गेलो तर मस्त. मच्छी मार्केट कसं असतं मच्छी मार्केट सारखा त्यान का फक्त काय ऑप्शन लागेल मच्छीचा दुसरा काय दुसरं मच्छी लागेल दुसरा काय लागेल ना. 4 वाजून गेलं किती वाजेपर्यंत असते का माहित आता. आता मी सांगू मी पहिले फ्रुटी पिली दुसऱ्यांदा मी चहा पिला मग मी पाणी पिला मग मला उलटीच नाही आली. उलटी कोणी गेली. उलटी नाही मम्मीने गेली मगाशी. केली काय ते जागेवर इकडेच गेलेली. काय सांगू आता आम्ही चाललो आता रूमवर. इथूनच म्हणजे जास्त ना जाम पाडतोय बघा. जामचं झालं त्यांचा ते जाम पाडून देतात ते स्वप्नील दादांचेच आहेत ना भाऊ.